तुम्ही पाहता आहात महाराष्ट्र वाणी, जिथे तुम्हाला बातम्या पाहायला मिळतात. जनतेचा आवाज, राजकारण, समाजकारण, सामान्य लोकांचे प्रश्न, सुरक्षा, रोजगार, शेतकरी, व्यापार, विद्यार्थी या सर्वांवर प्रकाश टाकणारे एकच न्यूज चॅनल महाराष्ट्र वाणी. परिषद झाली शिवसेना भाजपची आणि त्याच्यात त्यांनी तुमच्या पक्षावर आरोप लावले की हा पक्ष आता मामू पक्ष झालाय, उबाटा मामू झालाय. म्हणजे काय तर काल जे प्रवेश झाला रशीद मामूचा, त्याच्यावर त्यांनी टीका केली. मला काहीच माहीत नाही. मी आज वर्तमानपत्रात पाहिलं, परंतु अनेक मुस्लिम भाजपमध्ये पण आहे, अनेक मुस्लिम शिंदे गटात पण आहे, काँग्रेसमध्येच आहे, बाकी राष्ट्रवादीमध्ये आहे. मग ते कसं घेतात, ते कसं घेतात? म्हणून ठीक आहे, आता काहीतरी आरोप करतील की ते असं केलं, तसं केलं, तसं केलं. सगळे काही धुतले तांदळासारखे नसतात. काही ना काही त्यांचे पूर्वचारीचं त्यांचं टीकात्मकच असतं. मग आता हे काय असेल तर हे माझंच म्हणजे मला काही बोलवलं नाही, मला काही सांगितलं नाही कोणी. आणि ते आमचे एक आहेत कनिष्ठ आमचे नेते, त्यांनी ते त्यांना घेऊन गेलेले आणि ते तिथे 10,000 मुसलमान आहे, मग ते एक गटा मिळतील म्हणून ते मामूचं काय माहिती आहे का, मामू जो आहे तो एस टी कॅन्डिडेट. आपल्याकडे एस टी कॅन्डिडेट खूप कमी आहे. मी शोधलं बऱ्याच लोकांना आहे का कोणी एस टी कॅन्डिडेट. तर माझ्या म्हणजे मी तर एक माणूस आणला होता, परंतु प्रत्यक्षात त्या ज्यांना तिथं निवडून यायचं त्यांनी लगेच यांना पकडून आणून लगेच प्रवेश करून घेतला. ते मला माहीत नव्हतं. पालकमंत्र्यांचं असं बोलणं आहे का शहराचा मूड जो आहे महायुतीच्या बाजूने मतदान करण्याचा आहे. नाही, शहराचं मूड उबाटामध्ये आहे. तर उबाटात आम्ही एकनिष्ठ आहोत, एकनिष्ठ असल्यामुळे आम्हालाच त्या ठिकाणी मतदान करतील ही पूर्ण खात्री आहे. शहरात काय परिस्थिती उबाटाची? हे भ्रष्टाचारी आहे, हे गद्दार आहे, हे त्या ठिकाणी फक्त स्वतःचं काम हे वाढवते हे चाललं त्यांचं. तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी लोकांचा विश्वास त्यांच्यावर नाही आहे. ते स्वतःचंच पाहतात, आपलं पाहत नाही असं म्हणतात. त्यांनी एक अजून आरोप लावलेला आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी उभाटाला जवळ करत नाही म्हणून यांना सगळ्यांच्या दारात फिरावं लागतं. नाही, तसं नाही, दारात फिरत नाही आम्ही. आम्हाला त्यांची गरज पण नाही. हे ठाकरे आणि हे ठाकरे बंधू आहे. आता ठाकरे बंधू दोघं काफी आहे. पण जर समजा हे आलेच तर संजय राऊत साहेबांनी काही 1-2 लोकांचे बोलले, तर ते आले तर घ्यायला काही हरकत नाही. ते लोक म्हणजे कोण, काँग्रेस, राष्ट्रवादी. शरद पवार साहेब कदाचित येऊ शकतील, पण बाकी त्यांचा पक्ष, पण बाकी काँग्रेस तुम्ही तर नाही सांगितलं, मग त्यामुळे आवश्यकता नाही. शहरात महाविकास आघाडी संभव आहे का नाही? मग शहरात महाविकास आघाडी अनेक त्यांचे मला नेते सकाळी पण भेटले होते एका अध्यक्षामध्ये. त्यांनी मला सांगितलं की त्या भाऊन कधी बसायचं, काय बसायचं. म्हणून ठीक आहे, मी सांगतो उद्या. आणि मग म्हटलं आमच्या आधी तयारी होऊ द्या, नंतर मग तुम्हाला बोलू. आता रशीद मामाचा जे प्रवेश झाला आहे, रशीद मामाचा जे प्रवेश झाला आहे त्याची कल्पना आपल्याला नव्हती. हे मला माहीत पण नाही, मला कोणी बोललं पण नाही. म्हणून मी क्लिअर माणूस आहे, माझ्यावर कोणी आरोप करू शकत नाही. सावेने आणखी एक आरोप लावला त्यांच्यावर, रशीद मामूवर, का त्यांचा विरोध जो आहे वंदे मातरम गीताला होता आणि पाकिस्तान की जय असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते असेल ते आता ते त्या काळात असेल ते अजून त्यांचे बरेच असेल काहीतरी, आपण काहीतरी सांगत नाही. आता ते प्रवेश मातोश्री झाला म्हणून मला काही बोलता येत नाही, पण मला काही माहीत नाही हे मी मात्र बोलू शकतो. नाही, यांच्या आरोपात काय तथ्य, काय वाटतं आपल्याला? खरोखर त्यांनी विरोध केला असेल गीताला? यांचे पण किती आरोप आहे यांच्यावर, यांचा सगळं आरोप आहे या लोकांवर. काय करतात हे राजकारण चालूच असतं, येणं जाणं, त्यामुळे तो काय प्रश्न नाही.